नमस्कार, मी नेहा खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मराठा आरक्षणासाठी घोषणा नको, कृती हवी. छत्रपती संभाजीराजे यांची सूचना. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त औरंगाबाद येथील हौशी फोटोग्राफर्सनी साधला एडीएन सोबत संवाद. महापालिकेच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी संगणक प्रशिक्षणासाठी भारत सरकार संचलित NIE लीडचा पुढाकार. वैविध्यपूर्ण राख्यांनी बाजार फुलला, मात्र पावसामुळे ग्राहकांची बाजाराकडे पाठ. आता सविस्तर बातम्या. मराठा क्रांती मोर्चाचा 5वा वर्धापन दिन आज छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पार पडला. आता घोषणा नको, कृती हवी असा कानमंत्र त्यांनी यावेळी मराठा आंदोलकांना दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खासदार छत्रपती संभाजीराजे हे औरंगाबादेत आले होते. यावेळी मराठा समाजाची आरक्षणासाठी पुढील दिशा काय असेल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी छत्रपती खासदार संभाजी महाराजांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केले. बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी केलेली 127वी घटना दुरुस्ती म्हणजे इतिहासातील शोधक्षण असल्याचे वाटते. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मांडण्यासाठी, समाजासाठी आवाज उठवण्यासाठी मी नेहमीच बोलत असतो. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांप्रमाणे जर मराठवाड्यातील मराठ्यांना ते कुणबी आहेत हे सिद्ध करता येत असेल तर तुम्ही वेगळ्या आरक्षणाची मागणी करत असाल तर मी सदैव तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी आज मराठवाड्यातील मराठ्यांना दिली. 58 मोर्चे काढून देखील कोणावर काहीही परिणाम झाला नसून आता आपण काय आहोत हे घोषणा देण्यापेक्षा कृतीतून दाखवण्याची ही वेळ असल्याचं ते म्हणाले. यावेळी विजय काकडे, शिवानंद भानुसे, चंद्रकांत भराड, किशोर चव्हाण, शाहीर सुरेश जाधव, यशवंत जाधव तथा आदी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची उपस्थिती होती. मराठा समाजाला जर मराठा कुणबीला आरक्षण मिळत असेल तर तुम्ही प्रूव्ह करू शकता असं कोर्टाच्या माध्यमातून. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचं आपली काही अडचण नाही, मिळून देणार आरक्षण. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्हाला 50% वर आरक्षण तुम्ही मागत सरकारमध्ये. मग अनेक लोक म्हणतात 93 आम्ही लोकांनी मागितलं नाही, आता समाजाला आपल्याला घेणं देणं नाही समाजात. आम्हाला एवढंच माहिती आहे तुम्ही आरक्षण टिकणार आरक्षण तुम्ही कसं मिळून देते. मग ते जाटला असू दे, पटेल असू दे, मराठा असू दे, या सगळ्यांना तुम्ही म्हणून द्या आणि तो विषय मी तिथं मांडला. आता तिसरा प्रश्न आहे, अनेक वक्ते बोलतात, राजच बोलत नाही त्याच्या बाबतीत. अहो, जर तुम्हाला चळवळ उभा करायची असेल तर नुसतं तुम्ही काही छत्रपतींनी सगळी चळवळ उभा केली असते तर तुम्ही चळवळ उभा करा ना. थोड्या गोष्टी छत्रपतींनी सपोर्ट करत असतो न कळत तुम्हाला की माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं सरकार यांनी काय सांगितलं की आम्ही ज्यांना SC ST OBC ना आरक्षण दिलं जातं त्याला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. तिने काय केलं? आताच सरकार उद्धव ठाकरे आणि बाकीचे सगळे महाविकास आघाडी सरकार यांनी सुद्धा तेच सांगितलं की बाकी SC ST OBC ना आरक्षणात धक्का न लावता आरक्षण द्या. आता बोर्ड संभाजीच्या बरोबर अरे काय तुम्ही जाऊ ना पण किशोर केले काय चुकीचं नाही. मला किशोर आवड नाही होता आपला आपण मागायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की मी जर तुम्ही मला म्हणत असाल हा शाहू महाराजांचा वंश शिवाजी महाराजांचा वंशच आहे तर शिवाजी महाराजांचा वंश स्वराज्य स्थापन करत असताना सुद्धा त्यांनी 18% 12 गव्हर्नमेंट घेऊन दिले. शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं असेल त्यात SC ST OBC ला दिलं आरक्षण आणि जे वंचित आहेत जे शोषित आहेत आता शोषितपणा नाही पण वंचितपणा ज्याला वंचित आहे त्यांना आरक्षण हे मिळालं की सरकारची जबाबदारी टिकणार आरक्षण कसं देऊ शकतो. ओबीसीला ज्या सवलती तर शैक्षणिक त्या सवलती तर आम्हाला पूर्वीच्या सरकारने दिलं होतं. आता सगळे कन्फ्युज होतात केवळ ह्या सरकारच्या
या सगळ्या आपल्याला घेणे देणे आपला मुद्दा आहे समाजाला न्याय मिळवणे. महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनाशुल्क कम्प्युटर प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावावर नायलिट या संस्थेच्या एका शिष्टमंडळाने प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनाशुल्क इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावावर आज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारत सरकार या संस्थेच्या एका शिष्टमंडळाने आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्याशी आयुक्त दालनात चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नायलिटचे कार्यकारी निदेशक डॉक्टर संजय कुमार गुप्ता, डीन शशी कुमार गेरा आणि वरिष्ठ खासगी सचिव शरद होसुरकर यांनी आज पांडे यांची भेट घेतली. यावेळी नायलिट तर्फे महापालिका शाळेतील 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना CCC लँग्वेजचे प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांना रोजगार मिळणे शक्य होईल. तसेच महापालिकेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रशासकीय कामात मदत होईल असे कम्प्युटर प्रशिक्षण देणे तसेच स्मार्ट सिटीचे काही प्रकल्प ज्याच्यात IT आणि इलेक्ट्रॉनिक्स ज्ञानाचा जास्त उपयोग आहे जसे की CCTV कॅमेऱ्याचा प्रकल्प इत्यादी प्रकल्प नायलिटच्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करून घेणे तसेच इतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला कौशल्य आणि स्मार्ट सिटी या 2 विषयांवर सामंजस्य करार करण्याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. भारत सरकार संचलित नायलिट यांचे औरंगाबाद समवेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दीव दमण या राज्यात शाखा असून वर नमूद राज्यात CCC प्रशिक्षणाचे किमान 500 केंद्र आहेत अशी माहिती होसुरकर यांनी दिली आहे. चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथे गादी घराला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागातील एका गादी घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिकलठाणा येथील हिनानगर भागात आज दुपारी एका गादी घराला आग लागली. या आगीत कापूस तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे मान्सून फोटो वॉकचे आयोजन केले होते. याबरोबरच विविध कार्यक्रम पार पडले. 19 ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रूपात साजरा करतात. काही वर्षापूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी 15 दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल, टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहता हाताळता येऊ लागले. या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट तशीच आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. औरंगाबादचे काही फोटो स्टुडिओचे मालकांनी आज ADN सोबत संवाद साधला. जागतिक फोटोग्राफी निमित्त आम्ही पूर्ण निसर्ग याच्यामध्ये फोटोग्राफी करण्यासाठी सर्व आम्ही इथे या ठिकाणी जमा झालेले आहोत. सर्वांना आजच्या 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. औरंगाबादमध्ये आम्ही जे सेंटरला बसलेलो आहे, सेंटरला बसून देखील धंदा नाही म्हटल्यावरती बाकीच्यांची काय हाल आहे? बाकीच्यांचे फार बेकार हाल आहेत. काम नाही लोकांच्या हाताला. तरी सरकारने सहकार्य करावं आणि फोटोग्राफर्सला मदत करावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. कोविड-19 के दौर में जब एक तरफ कॉस्ट कटिंग हो रही थी कंपनीज़ में, मीडिया हाउसेस के अंदर, वहीं दूसरी तरफ वेडिंग फोटोग्राफर्स के वेडिंग कैंसिल हो रहे थे. ऐसे कई फोटोग्राफर्स थे जिनके बहुत प्रॉब्लम चालू थे उस टाइम पे, और ऐसे भी लोग थे जिन्होंने नया कैमरा लिया था और वो EMI तक नहीं भर पा रहे थे. ऐसी कंडीशंस थी उस टाइम पर लोगों की. हैप्पी वर्ल्ड फोटोग्राफी डे टू एवरीवन. मैं आज ये बोलना चाहता हूँ कि कोरोना का जो फर्स्ट वेव आया था, फोटोग्राफर्स बहुत परेशान थे. बहुत लोग EMI नहीं भर पाए. तब फोटोग्राफर्स की फैमिली एक दूसरे के सपोर्ट में आई और हेल्प करे एक दूसरे को. बहुत लोगों के जॉब्स चले गए, मीडिया हाउसेस में कॉस्ट कटिंग हुई एंड बहुत लोगों के वेडिंग के जो ऑर्डर्स थे वो कैंसिल हो गए.
बट अब जब मार्केट खुल रहा है तो मैं ये चाहता हूँ कि फोटोग्राफर दूसरे को सपोर्ट करे, एक दूसरे को हेल्प करे और एक दूसरे के सपोर्ट में आए, एक टीम, एक नेटवर्क बना के काम करे। विशिंग यू ऑल हॅपी वर्ल्ड फोटोग्राफी डे। शहरामध्ये कुराण व हदीस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। कुराण हदीस फेस्टिवलचे आयोजन रोशन गेट परिसरातील अब्बास फंक्शन हॉल येथे करण्यात आले आहे। 13 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये धार्मिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे। हे प्रदर्शन 25 ऑगस्ट पर्यंत चालणार असून उर्दू भाषिक धार्मिक पुस्तकांचे प्रदर्शन पहिल्यांदाच शहरात आयोजित केले आहे। कुराणाबाबतचे उत्कृष्ट विद्यार्थी व आयोग यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर अजीज अहमद खादरी हे होते। MGM मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉक्टर राजेंद्र बोहरा, उपाधीक्षक डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी, डॉक्टर अब्दुल गफ्फार खादरी, पोलीस निरीक्षक VK केंद्रे, डॉक्टर मजर फारुकी, मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही आदींची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर सय्यद उमर खादरी यांना कोरोना योद्धा म्हणून तर मोहम्मद हफीजुद्दीन खादरी यांना बेस्ट स्टुडंट म्हणून गौरवण्यात आले। कुराण व हदीस फेस्टिवलचे आयोजक हफीज मोहम्मद उमर यांनी ADN-शी बोलताना या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली। जो आप पहले स्टॉल देख रहे हैं अलग अलग, तो ये किसी मसलक की बुनियाद पर मैंने अलग नहीं किया, बल्कि मेरी कोशिश ये थी कि आज से 100 साल पहले अंधेरे के दौर में हमारे उलमा इकराम ने क्या क्या तकालीफ़ें होंगी, कैसे कभी कागज़ नहीं मिल रहा था, कभी स्याही नहीं मिलती थी, कभी दवात नहीं थी, कभी पेन नहीं था, और ऐसे वक्त में भी जो है तो कुरान का तर्जुमा किए तो आखिर उनकी क्या सोच थी? उनकी सोच ये थी कि हमारी नई नस्ल, हमारी आने वाली नस्लें जो है तो इससे इस्तिफ़ादा करें। कुरान की ज़बान अल्लाह का कलाम है, उस ज़बान को बंदों की ज़बान में तब्दील करके उन्होंने हमारे सामने पेश किए। तो आज आप देख रहे हैं कि कुरान की तराजीम उर्दू में है, मराठी में है, हिंदी में है और इंग्लिश में है। तो ये जो मैंने स्टॉल लगाया ये मसलक की बुनियाद पे नहीं लगाया, बल्कि उन अकाबरीन के नाम से लगाया। 30 उलमाए इकराम के कुरान के तर्जुमे इस किताब मेले में, इस फेस्टिवल में यहाँ पे मौजूद है, और हर तरह फ़िक़ा, इस्लामी तारीख़, हिस्ट्री और सीरतुन नबी, मसाइल के ऊपर, दीनी मसाइल पे हर तरह की किताबें यहाँ मौजूद दस्तयाब। एक तो कुरान के ज़रिए आवाम के जहन तक पहुँचना, उसमें अल्हम्दुलिल्लाह मैं कामयाब रहा, लेकिन कारोबारी एतबार से, बिजनेस के एतबार से मैं 10% भी मेरे को जो है तो उस वहाँ तक नहीं पहुँचा हूँ जैसा रिस्पॉन्स मुझको मिलना चाहिए था। अल्पसंख्याक समाजाच्या योजनांच्या विधीची जबाबदारी NGO यांना द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे एका शिष्टमंडळाने केली आहे। अल्पसंख्याक समाजासाठी 59 योजनांचे बजेट निधी येतो, मात्र त्याची माहिती लाभार्थ्यांना होत नसल्याने या योजनेपासून लाभार्थी वंचित राहत आहेत। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी वाढवून शासनाच्या सामाजिक संख्येला त्यांची जबाबदारी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी मराठवाडा अध्यक्ष अहमद चाऊस, अथर चिस्ती, यूथ अध्यक्ष मुजफ्फर, यूसुफ पटेल, मोहसिन खान आदि उपस्थिति होती। आज कलेक्टर ऑफिस के अंदर हमने यहाँ पर एक निवेदन जो दिया है, तो हमारे अहमद चाऊस साहब जो मराठवाड़े के अध्यक्ष हैं और अथर भाई जो है तो शहर सिटी के अध्यक्ष है, और जो है हमारे यूथ कांग्रेस के अध्यक्ष जो थे मुजफ्फर भाई, और बाकी के यूसुफ पटेल साहब और बाकी दूसरे साथी जो है, ये सब ने मिलके माइनॉरिटी की जो योजना स्टेट गवर्नमेंट की और सेंट्रल गवर्नमेंट ने जो योजना निकाली है अल्पसंख्यक के लिए, वो तकरीबन 59 योजना है। वो 59 योजना का जो बजट है वो आता है और वो समय पे खर्चा होना चाहिए, मगर कलेक्टर ऑफिस के अंदर एक ही स्टाफ है और माइनॉरिटीज़ की मालूमात देने वाला कोई नहीं है, मालूमात देने का एक बोर्ड नहीं रखा हुआ है, और उसके ऊपर जो है ये पैसा वक्त पे ख़र्चा नहीं होता है और लोगों की इसकी मालूमात नहीं होती, उसकी वजह से पैसा ये एंड टाइम पे वापस अक्सर पैसा वापस चल जाता है। ये पैसा वापस ना जाए, सरकार ने जो योजना निकाली है अल्पसंख्यक के लिए उन तक ये पैसा पहुँचे और इसका लाभ मिले, इसके लिए वहाँ पर स्टाफ में इजाफा करना चाहिए। वो योजनाओं को जो है अवेयरनेस पैदा करने के लिए NGOs को, पार्टीज़ के जो ज़िम्मेदार हैं उनके तरफ से, उनके मार्फत पेपर के माध्यम से इस पे काम करना चाहिए, और जो लाभार्थी है उन तक ये बात पहुंचना चाहिए। ऐसा नहीं होता, इसके लिए हमने कलेक्टर साहब से मिले आज, और जो मिलके जो है निवेदन दिए
उन्होंने कलेक्टर साहब ने बताया कि इसके ऊपर बहुत जल्दी से गौर करके बहुत जल्दी से इस पर अमल बजावनी की जाएंगी। माइनॉरिटी डिपार्टमेंट जो चलता है कलेक्टर ऑफिस से, तो जितनी भी स्कीम आती है उसकी तो वो लोगों तक पहुंच रही नहीं। हमने कहा है कि भाई इसमें आप अवेयरनेस करिए, और उस ऑफिस में जो है तो लोग कम है, तो ऑफिस में लोग बढ़ाइए ज़्यादा से ज़्यादा। और यहाँ नहीं, पूरे मराठवाड़े में जहाँ जहाँ पर भी माइनॉरिटी डिपार्टमेंट है उसके अंदर जो है तो लोग बढ़ाना चाहिए और उसमें अवेयरनेस करना चाहिए। जितनी स्कीम आती है वो लोगों तक पहुँचती नहीं, तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक कि ये स्कीम का फ़ायदा होना, इसके लिए स्टाफ बढ़ाने की ज़रूरत है। ऐसा हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है। उन्होंने बोले कि भाई हम इसके ऊपर बात करके माइनॉरिटी जो डिपार्टमेंट है यहाँ उनसे बात करके वो जो हो सकता वो इसमें करेंगे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा एडीएन। Franzelian School of Excellence conducted various activities from 21st June to 14th July 2021. Across the grades, students performed various asanas to emphasize the importance of yoga and physical exercises in daily life. Through solo singing, children learned to express their feelings and ideas. There was a wide variety of solo dance performances with simple rules. For Maths Master, every student was given a set of MCQs which had to be completed in 40 minutes. The most momentous occasion was the offline investiture ceremony conducted in the school auditorium to entrust hope, faith and mental the responsibility to the newly appointed student leadership squad. The oath taking ceremony was led by the principal in the presence of staff and management. जब भी गोल्ड लोन का ख्याल आए तो मुथूट फाइनेंस का ही नाम आए। कॉल कीजिए 1-800-313-1212। जो पुण्यात राहतो तो पुणेकर, जो मुंबईत राहतो तो मुंबईकर, जो नाशिकचा तो नाशिककर, जो नागपूरचा तो नागपूरकर, पण आपली आवडती गाडी जो न विसरता आवर्जून बघतो तो वाजवाकर। रिमोट घ्या हातात लवकर, आवडत्या गाण्याच्या तालावर ठेका धर आणि होऊन जा तुम्ही वाजवाकर। मी आहे दिल से वाजवाकर आणि तुम्ही माझं आवडतं मराठी म्युझिक चॅनल झी वाजवा क्षण गाजवा। बिजनेस में पैसा तो बहुत बनता है, लेकिन पैसा आ जाए या कल पेमेंट तो अभी करनी पड़ती है ना। मुथूट फाइनेंस गोल्ड लोन की ओवरड्राफ्ट फैसिलिटी, जितना पैसा चाहो ये झट से अपने अकाउंट में ट्रांसफर कर लीजिए। आप भी 1-800-313-1212 पर कॉल करिए, करोड़ों का गोल्ड लोन लीजिए चुटकियों में। मस्त पाऊस पडतोय, आता गरमागरम चहा आणि भजी सोबत हवी आहे फक्त माझ्या फेवरेट गाण्यांची प्लेलिस्ट। मग काय, हातात घे रिमोट लवकर, आवडत्या गाण्यांच्या तालावर ठेका धर आणि होऊन जा तूही वाजवाकर। मी आहे दिल से वाजवाकर, माझं फेवरेट मराठी म्युझिक चॅनल झी वाजवा क्षण गाजवा। देखो भाया, वक्त बर्बाद तो पैसे बर्बाद। छोटा सा शोरूम था अपुन का, अगर सपने बहुत बड़ी। बिजनेस को बढ़ाने के लिए पैसे चाहिए होते ना, तो सीधा मुथूट फाइनेंस के पास पहुंचा। 4 करोड़ का लोन लिया चुटकियों में, ना किसी की चिक चिक, ना कागजी कार्रवाई की झिक झिक। तब से बिजनेस जो है वो 4 गुना आगे बढ़ गया है। आप भी 1-800-313-1212 पर कॉल कीजिए, करोड़ों का गोल्ड लोन लीजिए चुटकियों में, अबे एकदम शान से।
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। मराठा क्रांती मोर्चा व मराठी क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांकडून छत्रपती संभाजीराजे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य सरकारला मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भात 15 दिवसांचा अवधी देण्यात आला होता। 2 महिने उलटून गेले तरीही राज्य सरकारने अद्यापपर्यंत मराठा समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाहीये। त्यामुळे गुरुवारी पैठण गेट येथे राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांकडून शासनातर्फे देण्यात आलेला GR देखील फाडण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी समन्वयक आप्पासाहेब कुडेकर, मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, राहुल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। हे काय लगेच इच्छा झाली म्हणून आरक्षण मिळतं असं नाही आहे, त्याला तो एक कायदेशीर लढा आहे। जसं राज्याला अधिकार त्यांनी परत एकदा प्रस्थापित केलेले आहेत 127व्या घटना दुरुस्तीचे, पण राज्याला अधिकार दिले म्हणजे आरक्षण मिळते असं नाही आहे। तुम्हाला परत एकदा सामाजिक मागास स्वतःला सिद्ध करावे लागेल, एका वेगळा प्रवर्ग तयार करून, आणि एकदा प्रवर्ग तयार झाल्यानंतर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती किंवा असामान्य परिस्थिती निर्माण करायची असेल, त्याला इंग्लिशमध्ये फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे दूरवर आणि दुर्गम तुमच्या समाजात सिद्ध करावं, ते इतकं सोपं नाही आहे। त्याच्यासाठी मी स्वतः बोललोय पार्लमेंटला। गेल्या कित्येक दिवसापासून मागचं सरकार असेल किंवा हे सरकार असेल, हे मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक करत आहेत। गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली माग मुख्यमंत्र्यांसंग जेव्हा चर्चेला गेलो, त्या ठिकाणी या सरकारने आम्हाला आश्वासनं देऊन हे फसवे GR या ठिकाणी त्यांनी काढले। एकही मागणी त्यांनी सारथी जर सोडली, एकही मागणी यांनी आमची मान्य केलेली नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा ठोक मोर्चा असेल, आमची मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे, तात्काळ या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उपसमिती या ठिकाणी बरखास्त करा, नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या वतीनं मुख्यमंत्री हटाव, अशोक चव्हाण हटाव हा नारा येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रांगणात असलेले चंदनाच्या झाडाची चोरी झाली असून अद्याप देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संपूर्ण परिसरात झाडे असल्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण अत्यंत निसर्गरम्य आहे। या परिसरात चंदनाची झाड देखील आहेत। विद्यापीठ परिसरातील वृत्तपत्र विद्या विभागातील प्रांगणात असलेले चंदनाचे झाड गुरुवारी रात्रीच्या वेळेस काही चोरट्यांनी झाड चोरून घेऊन गेले। विद्यापीठातून चंदनाच्या झाडाची चोरी होणे हे अत्यंत धक्कादायक आहे। संपूर्ण विद्यापीठ परिसरात एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असून देखील अशा प्रकारे चोरी होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याआधी देखील 10 ते 12 चंदनाची झाडे चोरीला गेले आहेत। इतक्या घटना घडल्या असून देखील विद्यापीठ प्रशासनाने अजूनही याची दखल घेतली नाही। वन विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या माती बंधाऱ्याची आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली। वन विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या माती बंधाऱ्याची आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली। आज भर पावसात अंबादास दानवे यांनी वन विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या माती बंधाऱ्याची पाहणी केली। वनीकरण सोबतच अशा लहान लहान बंधाऱ्याद्वारे जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल असे मत यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे। सोबतच वन विभागाचे अधिकारी, पेहरेकर, जाधव आदी उपस्थित होते। बहीण भावाचे अतूट नाते अधिक दृढ करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला। यावर्षी अनेक ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहे, मात्र ग्राहक फिरकत नसल्याने दुकानदाराचे म्हणणे आहे। राखी पौर्णिमेनिमित्त गुलमंडी, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, आविष्कार चौक, गजानन महाराज मंदिर, सिडको यासह शहरातील विविध भागात आकर्षक अशा राख्यांनी दुकाने सजली आहेत। हँडमेड राख्यांना पसंती कायम असून गेल्या काही वर्षापासून हिट ठरलेली ब्रेसलेट राखीची क्रेज यंदाही कायम असल्याचे चित्र आहे। बच्चे कंपनींना आवडणारे कार्टून, हिरो आदींचे चित्र असलेल्या विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार सजला आहे। यात छोटा भीम,
कृष्णा यासह म्युझिक व लाईट असलेल्या असंख्य प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. स्पिनर राखीचा ट्रेंडही यंदाही दिसतो. रुद्राक्ष, डायमंड, मोती, ओंकार राख्या बाजारात दाखल आहे. यंदा चांदीसह ऑक्सिडाइज तसेच तांब्याच्या राख्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. या राख्यांमध्ये वेगवेगळी विविधता पाहायला मिळत आहे. गेल्या 3 दिवसापासून पाऊस पडत असल्याने खरेदीसाठी गर्दी कमी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. राखी धंदा यावर्षी खूप संपून गेलेला आहे. काही आपलं कोविडमुळे काही धंदा होत नाही आहे आणि राखीचा आमचं टार्गेट होतं 2 ते 2.5 लाखाचा माल आणायचं. 5-6 लाखापर्यंत धंदा होतो पण यावर्षी 50,000 पण धंदा झाला नाही. दरवर्षीप्रमाणे काहीच नाही राहिलं कोविडमुळे. हा धंदा संपलेला आहे. 2 वर्षामध्ये कोरोना काळामुळे आमचा धंदा एकदम ठप पडलेला आहे. म्हणजे आजच्या डेटला आमचा धंदा जो आहे तर दरवर्षीपेक्षा आमचं 15 ते 20% धंदा आहे. 20-25%च्या वर धंदा होत नाही आहे. जे भारीवाले राखे घेणारे क्रेज आता कमी झालेला आहे. कोरोना काळामुळे लोक जास्त भारी राख्या घेत नाही आहे आणि यावर्षी एक तर टायमिंगचा प्रॉब्लेम होता इतक्या दिवस आणि आता हे 4 दिवसापासून कंटिन्यू पावसामुळेही धंद्याचा हे इफेक्ट झालेला आहे. 4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्याच्यात पब्लिक फिट इंडिया फ्रीडम दौडचे 21 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वारापासून 75 युवक युवतींची 21 ऑगस्ट रोजी फिट इंडिया फ्रीडम दौडची सुरुवात होणार आहे. दौडची सांगता विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत येथे होईल. कोविड-19च्या अनुषंगाने अटी व शर्तीच्या अधीन राहण्याच्या अटीवर दौडचे आयोजन करण्याची परवानगी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी दिली आहे. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मराठा आरक्षणासाठी घोषणा नको, कृती हवी, छत्रपती संभाजीराजे यांची सूचना. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त औरंगाबाद येथील हौशी फोटोग्राफर्सनी साधला एडियन सोबत संवाद. महापालिकेच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी संगणक प्रशिक्षणासाठी भारत सरकार संचलित NIE लीडचा पुढाकार. वैविध्यपूर्ण राख्यांनी बाजार फुलला, मात्र पावसामुळे ग्राहकांची बाजाराकडे पाठ. वेळ झालीये या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन.